ओएसींची काल संभाजीनगरमध्ये जी सभा झाली, मुळामध्ये त्यांचा असलेला प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील हा जो गेल्या वेळेला जो निवडून आला होता तो सर्वात जास्त वंचितच्या ताकदीमुळे निवडून आला होता। संपूर्ण दलित समाज एकटून त्याच्या पाठीशी उभा होता आणि त्यांची जाणीव त्याला आत्ता झालेली आहे। म्हणून त्यांनी पाठिंबा न मागताही त्यांनी अकोल्याला पाठिंबा दिला आहे। परंतु जर पाहिलं तर सोलापूरमध्ये जेव्हा प्रकाश आंबेडकर उभे होते त्या टायमाला पाडण्याचं काम या ओएसीने केलेलं आहे। म्हणून आता पाठिंबा देऊन त्याची आम्ही परतफेड करतोय असं जे काही उपकाराची भाषा तो करतोय, मला वाटतं हे तेथील जनतेला सुद्धा मान्य नाही आहे। म्हणून कहना कुछ और है करना कुछ और है ही भूमिका ओएसीची नेहमीच राहिलेली आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्यांनी पुढे असं म्हटले की 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि अर्धी काँग्रेस अशा या 5.5 पक्षांसमोरही औरंगाबादचा खासदार टिकून राहील। ओएसीला संभाजीनगरचं राजकारण कळायला वेळ लागेल। इथं काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, हे किती जरी पक्ष असले, संभाजीनगरच्या जनतेने जर एक विचार केला तर त्याचे परिणाम काय होतात हे यापूर्वी एकदा साहेबराव पाटील डोणगावकर यांना निवडून आणून लोकांनी सिद्ध केलेलं आहे। म्हणून यावेळेला किती पक्ष असले तरी एकच सगळ्यांचं घोषवाक्य आहे, जो राम का नाही वो किसी काम का नाही। म्हणून यावेळेचा महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजय होणार आहे। असं तुम्ही असं बऱ्याचदा म्हणतात की माझ्या आयुष्याची अखेर किंवा मी माझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास संभाजीनगरमध्ये घेतो। ओएसीला ती संभाजीनगरमध्ये येण्याची थोडीशी घाई झालेली आहे। तो औरंगजेब आणि त्यांचं थोडंसं जवळचं नातं असल्यामुळं कदाचित खुलताबादच्या कबरीच्या बाजूला त्याची कबर असावी असा त्याचा एक मनोमत त्यांनी निश्चय केला असावा। परंतु या ठिकाणी त्याला ती जागा मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। सुरतला नेण्यासाठी आपल्याला गिरीश महाजन आले होते आणि आपण ॲम्ब्युलन्समधून गेलो होतो असं गुलाबराव पाटील। आता छोड़ो कल की बात है, कल की बात पुरानी, नए दौर पे लिखेंगे मिलके नई कहानी। झाला तो इतिहास आता जमा झालेला आहे। आता महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या जे लोकांना आपण कमिटमेंट केलं आहे त्यासाठी आता पुढे जाऊ। झाल्या गोष्टी आता विसरल्या पाहिजेत। सांगलीतून विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, माघार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय आणि सांगलीतून वेगळ्या चिन्हावर काँग्रेसचा खासदार निवडून येणार असं म्हणतात। हे महाविकास आघाडी आता राहिलेली नाही। अनेक ठिकाणी त्यांचे पदाधिकारी ज्यांना महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काम करायचं नाही ते सगळं महायुतीला जॉईंट होत आहेत किंवा त्यांनी अपक्ष म्हणून स्वतःचं अस्तित्व, आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात। आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून विशाल पाटलांनी सांगलीमध्ये जी काही बंडखोरी केलेली आहे ती बंडखोरी नाही तर ते काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी त्यांची असलेली धडपड ती त्यांनी तिथं व्यक्त केलेली। त्यांनी हेही सांगितलं की मी बंडखोरी हे आमच्या रक्तात आहे, वसंतदादांनी बंडखोरी केली होती म्हणून मी करतोय असं त्यांचं एकंदरीत विधान होतं। मग याचा अर्थ असा आहे की आता ही महाविकास आघाडीचा जो आज ज्याला म्हणता येईल की फाटाफूट किंवा त्यांच्यामधल्या असलेलं असंतोष या सांगलीच्या सीटापासून सुरुवात झालेली आहे। गणपत गायकवाडांच्या पत्नी भाजप उमेदवाराच्या प्रचारामध्ये दिसतात। खरं तर गणपत गायकवाडांच्या पत्नीने भाजपच्या असून सुद्धा त्या उबाठाच्या ज्या का प्रचार रॅलीमध्ये गेल्यात ते चुकीचंच होतं। याचा निश्चितच पक्षाच्या सृष्टीने दखल घेतली असावी आणि मला वाटतं 1-2 दिवसात त्यावर ते कारवाईसुद्धा करतील। अमित देशमुख आहेत, ते म्हणले की भाजपचा खरा कट हा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरोधात आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना संपवणं हा त्यांचा पहिला कट आहे। भाजपबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे फार विचारपूर्वक
निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या या निर्णयाला नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील यांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे. म्हणून मला तरी आता वाटतं की असा कोणताही प्रकारचा त्यांच्यामध्ये दुरावा नाही आहे आणि हे जे काही दुरावा निर्माण करायचा प्रयत्न करतात काही लोक, तसं काही होणार नाही. ही महायुती भक्कमपणे ही लोकसभेची निवडणूक लढणार आहे. एकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गँग करून धमकी आल्या. यापूर्वीसुद्धा त्यांना अशा धमकी आल्याचं 10 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं आणि आता एकनाथ खडसेला धमकी येण्याचं कारण काय हेच मला काही कळत नाही. या धमक्या नेमक्या खऱ्या आहेत का या धमक्याचे बोगस कॉल त्यांना कुठून येत आहेत याचीसुद्धा चौकशी शासनाने केली पाहिजे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आता तुमच्याकडे आलेला आहे. प्रताप सरनाईक यांची उमेदवारी निश्चित मानली होती. ठाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि अनेक वेळेला शिंदे साहेबांनी सांगितलं की इकडच्या सीटा निवडून कसे आणायचं याचं तंत्रमंत्र मला माहिती आहे. निश्चित याचा फायदा हा महायुतीला होणार आहे. पंतप्रधानाच्या उमेदवारासाठी किंवा पंतप्रधानासाठी जे काही पाठबळ महाराष्ट्रातून लागणार आहे ते पाठबळ देण्याचं काम ही महायुती करणार आहे आणि त्याच्यामध्ये शिंदे साहेबाचा सुद्धा सिंहाचा वाटा असणार आहे. सोबत तुम्ही काय कान गोष्टी केल्या? बराच वेळ तुम्ही दोघं आरतीच्या वेळी दोघं बोलत होता. आश्चर्याचा धक्का बसला सगळं. नाही, चंद्रकांत खैरे हे आमचे जुने सहकारी आहेत. निवडणुकीच्या रणांगणात जेव्हा येतील, समोर जेव्हा येतील त्या टायमाला निश्चित आम्ही एकमेकाचा विरोध करू. परंतु वैयक्तिक ना त्यांचं भांडण आहे ना माझं भांडण आहे. म्हणून निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने घेतली पाहिजे, हसून खेळून घेतली पाहिजे. एकमेकाच्या बांधाला बांधन मैं तेरा खून पी जाऊंगा असे काही वाक्य आपल्याला या निवडणुकीमध्ये नकोत. म्हणून या संभाजीनगरची निवडणूक हसत खेळत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि तर महायुतीचा उमेदवार निवडून येईल. ते म्हणायला काय करतात. चंद्रकांत खैरे साहेबांचं सगळं काही गोष्टी मला माहिती आहेत. त्या निवडणुकीच्या भाषणाच्या वेळी आपण बोलू. परंतु समोर असं एकमेकाला शिवीगाळ करणं किंवा बोलणं मला वाटतं संस्कृतीत आपल्या बसत नाहीत. म्हणून त्यांनी मला पेढा दिला, मी तो खाल्लाही. संभापूजनाच्या ठिकाणी जो बॅनर लागला होता त्याच्यात राज ठाकरे यांचा फार छोटासा फोटो लावला. त्याच्यावर मनसेने नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक व्हिडिओ त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी जारी केला की एवढ्या हलक्यात आम्हाला घेऊ नका. राज ठाकरेंचा फोटो अगदी नगण्यपर्यंत लावला. नाही, असं काही झालं असेल तर निश्चित त्याची दुरुस्ती केली जाईल. राजसाहेब हे मोठे नेते हे पूर्वीपासून मी सांगत आलेलो आहे. आताच त्यांच्या जिल्हा अध्यक्षाशी माझी बोलणी झालेली आहे आणि राजसाहेबांची एक मोठी प्रचंड जाहीर सभा या जाबेंदा ग्राउंडवर घेण्याचं आमचा मनोदय आहे. लवकरच त्याची तारीखसुद्धा मिळेल. येत्या शनिवारी किंवा रविवारी मनसेचा एक मेळावा होतो आहे. त्या मेळाव्यालासुद्धा आम्ही जाणार आहोत. ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचं काम केलं, आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकून अटक केली, मनसेने निवडून आलेल्या ग्रामपंचायती फोडल्या, अशा लोकांसोबत काम कसं करायचं असा प्रश्न मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी विचारला. नाही, त्या ठिकाणी मनसेला त्या काळामध्ये ज्यांनी त्रास दिला तो एक इतिहास आहेच. परंतु त्यांची समजूत कशी काढायची किंवा त्यांना काय डायरेक्शन द्यायचं हा सर्वस्वी अधिकार राजसाहेबांचा असल्यामुळं राजसाहेब यावर योग्य तो निर्णय घेतील. दुसरा मुद्दा, नारायण राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक निर्माण झाली आहे. साताऱ्यात उदयन राजेंची उमेदवारी जाहीर झाली, नंतर राणेंची झाली. नाही, राणे साहेबांनी प्रत्येक वेळेला हेच सांगितलेलं आहे की महायुतीचा कोणताही उमेदवार असेल आम्ही सर्वजण ताकदीने त्याला निवडून आणू. आता उमेदवारी कधी डिक्लेअर होईल, कुणाची होईल हा जरी भाग जरी असला तरी तिथलच्या महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा तिढा नाही आहे. ज्याची कुणाची उमेदवारी फायनल होईल त्याचा प्रचार महायुती म्हणून सर्वच नेते करतील. बारामतीच्या जागेवरून गेले 2-3 दिवस झालं शाब्दिक घमासान सुरू असल्याचं बघायला मिळतं. शरद पवारांनी घरचे बाहेरचे हा एक मुद्दा काढला होता. त्यामुळे सुनीता पवारांच्या भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला नाही, चुकीचं आहे ना. पुरोगामी महाराष्ट्र म्हणता, पुरोगामी विचाराचे तुम्ही म्हणतात, महिलांचा आदर सन्मानाबद्दल बोलतात. ज्या माऊलींनी स्वतःचे आईवडील सोडून जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमची सून म्हणून ती आली आणि गेली 40-50 वर्ष तिथे ती नांदते, 40 वर्षानंतरसुद्धा जर तिला तुम्ही परकस समजत असाल तर यातना होतीलच ना. तुम्ही जर त्यांचा जर
प्रश्न जर असा विचारला तर त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू या संपूर्ण महिला जगतामध्ये सर्व महिलांना ते वाईट वाटलेलं आहे. सर्वांनी त्याचा निषेध केलेला आहे. काय चुकलं तिचं? निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही तिला बाहेरचं कसं म्हणू शकता? एखाद्या महिलेचा इतका अपमान तुम्ही कसे करू शकता? मग कुठे गेला तुमचा पुरोगामी विचार? हा प्रश्न सर्वसामान्य माणूस आज शरद पवार साहेबाला विचारतोय. एखाद्याचा सन्मान करणं येत नसेल तर तिचा अपमान करू नका. आणि ती माऊली आज तुमची पवार कुटुंबाची म्हणून जेव्हा निवडणुकीला उभा आहे त्या टायमाला जी सुप्रिया सुळे आई समान म्हणते, जी म्हणते की नाही मला आता माझ्या आईसमोर मला लढायचं आहे, तर त्यावेळेला तिला बाहेरचं म्हणणं हे मला वाटतं तिच्यावर केलेला घोर अन्याय आहे. आणि मला वाटतं हे आयुष्यामध्ये शरद पवारांनी केलेली मोठी चूक आहे. पण त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणतात 4 दिवस सासूचे संपले, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या. सत्य आहे ना, सास भी कभी बहू थी, तर त्याच पद्धतीनं झालेलं आहे. एखादी सून जर आज तुमच्या घरातली जर आज राजकारणामध्ये येऊ इच्छित असेल तर तिचं स्वागत तुम्ही करा ना. दरवेळेला तिच्यावर असलेला तुमचा पगडा, तुमच्या विचाराचा पगडा, त्याच्यामध्ये तिने काढलेलं पूर्ण आयुष्य, तिला जर संधी मिळत असेल तर त्या टायमाला त्यांनी सर्वांनी तिला साथ दिली पाहिजे. ही त्यांनी केलेली अपेक्षा काही चुकीची नाही. आणि मला वाटतं म्हणून आज सुनेत्रा पवार हा सगळ्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि ते सगळ्याकडं आपल्या आशीर्वाद मागत आहेत. मला वाटतं बारामतीमध्ये या टायमाला चमत्कार हा नक्की घडेल. 40 वर्ष झाली तरी बाहेरची म्हणतात, किती वर्ष झाल्यानंतर घरची म्हणायचं असं सवाल अजित पवार. तोच तो प्रश्न आहे ना. मुलीचं लग्न झाल्यानंतर जेव्हा ती नांदायला जाते त्या टायमाला आईवडील सरळ सांगतात, असं बोलतात, आता तू आमची मुलगी नाही, तू त्या घरची सून आहेस, त्या घरची मुलगी आहेस, तिथलचा संस्कार तुझ्यात आले पाहिजेत, तिथलच्या लोकांची सेवा तू केली पाहिजेत, त्यांचं मानमर्यादा तू राखली पाहिजेस. आता तुझा आणि आमचा लेकीचा संबंध आता संपलेला आहे, तू त्या घरची लेक आहेत. आणि अशा वेळेस त्या लेकीला त्याच घरात परकं जेव्हा समजलं जातं त्या टायमाला याच्यासारखं दुःख तिला कसं काय? अतोनात दुःख कोणत्याही महिलेला होईल, कोणत्या भगिनीला होईल. म्हणून मला वाटतं असा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा आला आहे. घरच्या सुनेला परकं समजलं जाणारा इतिहास हा बारामतीमध्ये घडला आहे. पुढे आनंदराव अडसुळांचा मुद्दा आहे. ते म्हणले की मी जाहीर केलेला आहे राजकारण सोडेल पण प्रचाराला जाणार नाही. आणि दुसरीकडे अभिजित अडसुळांच्या निवासस्थानी राहणार होतं ते गेले. अडसुळाने घेतलेली त्यांची ती भूमिका आहे, परंतु तसंच नवनीत राणांनी सुद्धा त्यांची राजकारणामधली असलेली भूमिका, त्यांनी अडसुळांच्या घरी जाणं किंवा इतर जो काही नाराज असेल त्यांच्याकडे जाणं, त्यांना समजवणं, त्यांच्या विनवणी करणं हा एक त्यांचा प्रचाराचा सुद्धा एक भाग आहे. आणि माझ्या प्रचारामध्ये सर्वांनी सहकार्य करावं अशी जर त्यांची भूमिका असेल तर ती काही गैर नाही. यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते अडसूळ कुटुंबियांनी ठरवायचं आहे. म्हणून आमची त्यांना विनंती राहील की महायुतीमध्ये आपण असताना महायुतीचं काम करावं आणि त्यांना पाठिंबासुद्धा द्यावा. अजित पवार म्हणले की बटन दाबलं तर निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखड तापेल. निश्चित आहे, मतदारसंघामध्ये काम करताना आपल्याला वाटत असतं की आपण ज्यांच्यासाठी एवढं काही काम करतो, दिवसाचा रात्र करतो, आणि त्यावेळेला त्या लोकांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित असतं. 5 वर्षातून एकदा ते सहकार्य अपेक्षित असावं आणि त्यांनी मला मदत करावी किंवा आम्हाला त्यांनी आशीर्वाद द्यावं ही त्यांनी केलेली मागणी आहे. मी तुमची सर्व कामं करतो, फक्त तुम्ही माझ्या नावासमोर बटन म्हणजे माझ्या चिन्हासमोर बटन दाबा ही जर मागणी केली असेल तर तिथलची जनतासुद्धा काम करणाऱ्या माणसाला निवडून जरूर देते. तशाच प्रकारे त्यांनाही देतील. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या बारामतीचा विकास आणखीन झपाट्याने होण्यासाठी ते निश्चित भरघोस मदतसुद्धा करतील. संजय राऊतांनी नरेंद्र मोदीला शोले चित्रपटातल्या गब्बरची उपमा दिलेली आहे. गब्बरला लोक घाबरायचे आणि आता ह्याच गब्बरप्रमाणे सध्या राजकारणातले लोक घाबरायला लागले. संजय राऊत मोदी साहेबांना ज्या भाषेमध्ये बोलतोय कदाचित त्याचे परिणाम त्याला माहिती नाहीत. ज्या मोदी साहेबांना देशातच नव्हे तर जगामध्ये मानाचं स्थान आहे, त्यांना या पद्धतीने हिणवणं हे मला वाटतं कोणत्याही राजकारण्याला शोभा देणारं नाही. परंतु हा असलेला वेडपट माणूस
डोक्यावर परिणाम झालेला माणूस अशा पद्धतीचे वक्तव्य करतोय हे सर्वसामान्य जनतेला पचनी पडणारं नाही. म्हणून मोदी साहेब तर पंतप्रधान होतीलच, परंतु यांचे असलेले जे तंबू आहेत हे उखडल्याशिवाय राहणार नाहीत. हे नेस्तानाबूत जेव्हा होतील त्या टायमाला मग त्यांना ते आठवल आपण कुठं नेमकं होतो, कुठं आलो.